हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन सब्जेक्ट, ठीक आहे, नवीन सेमिस्टर. होप नवीन सेमिस्टर मध्ये तुमची एनर्जी सुद्धा नवीन असेल. ठीक आहे, फुल ऑफ एनर्जी तुम्ही असाल. बघा मित्रांनो, ह्या सेमिस्टर मध्ये आपण स्विच गिअर आणि प्रोटेक्शन हा सुद्धा सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. ठीक आहे, जसं एसी मशीन तर मी कव्हर करत आहे, हा सुद्धा सब्जेक्ट मीच घेणार आहे. ओके, ज्यांना माझ्याबद्दल माहित नाही, जे थर्ड सेम फोर्थ सेम ला ऑलरेडी म्हणजे ज्यांनी घेतलेले असेल सब्जेक्ट, ते माझ्याबद्दल जाणत असतील. ओके, त्यांना माझ्याबद्दल माहित असेल. ओके, जे नवीन स्टुडंट असतील त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो. बघा, माझं नाव आहे मुकीन पठाण. ठीक आहे, हा जो लेक्चर असणार आहे आपला, ठीक आहे, हा फक्त इंट्रोडक्शन असणार आहे. इंट्रोडक्शन माझं आणि सिलेबसचं, किंवा आपण काय काय कव्हर करणार आहे, ह्याच्यामध्ये आपण काही टीचिंग वगैरे करणार नाहीये. ओके, सो ज्यांना माझ्याबद्दल माहित नाहीये, माझं नाव आहे मुकीन पठाण मित्रांनो. ठीक आहे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. 2018 मध्ये माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली होती. मला कपल ऑफ इयर्सचा टीचिंग एक्सपिरियन्स सुद्धा आहे. ओके, त्याच्यासोबत जर अचिव्हमेंट बद्दल सांगितलं तर ठीक आहे, खूप सारे आहेत, पण एक युनिक अचिव्हमेंट सांगतो, ती म्हणजे गेट ऑल इंडिया रँक 22 आहे माझा. नाव गेट काय असते आणि ऑल इंडिया रँक म्हणजे काय? बघा, ऑल इंडिया रँक तर आपल्याला कळतं की बाबा पूर्ण देशामध्ये, ठीक आहे, 22 रँक आहे. ठीक आहे, गेट काय आहे तर आपल्या इंजिनिअरिंग फील्ड मधली सगळ्यात टफेस्ट एक्झाम आहे असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे ना, जसं ज्युनियर इंजिनियर असतं तुमचं, असिस्टंट इंजिनियर असतं, त्याच्यानंतर समजा म्हणजे ह्या ज्या एक्झाम आहेत त्या लोअर लेवलच्या थोडं आपण म्हणू शकतो, किंवा बाबा म्हणजे सोपे सोपे असतात. टफेस्ट एक्झाम मध्ये जर इंजिनिअरिंग फील्ड मध्ये म्हटलं तर जसं झालं आपलं गेट झालं, ठीक आहे, किंवा IAS झालं, जी युपीएससी कंडक्ट करते. ह्या एक्झाम थोड्या काय आहे, टफेस्ट आहे. गेट कोण कंडक्ट करतं मित्रांनो, तर ज्या मोठ्या मोठ्या IITs असतात त्या कंडक्ट करतात. ओके, त्याच्यामुळे टफेस्ट, वन ऑफ दी टफेस्ट एक्झाम मी म्हणेल की बाबा इंजिनिअरिंग फील्ड मधली ती म्हणजे गेट, आणि त्याच्यामधला ऑल इंडिया रँक माझा 22 आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही एक्झाम मी क्रॅक केलेले आहे. जसं रेल्वेमध्ये मी काम केलेले आहे ॲज अ ज्युनियर इंजिनियर, मेट्रो माझी क्रॅक झालेली आहे. ओके, मी इंडियन ऑइल मध्ये सुद्धा ॲज अन ऑफिसर काम केलेलं आहे. ठीक आहे, पॉवर ग्रिड मध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालेलं आहे. पॉवर ग्रिड जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं सगळ्यात मोठं PSU आहे, जे ट्रान्समिशन लाईनचं वगैरे काय करतं, कन्स्ट्रक्शन करतं. ठीक आहे मित्रांनो. ओके, सो भरपूर काही एक्झाम आहे, पण सगळे आपण गिनत बसणार नाही. तर एवढी एक्झाम सांगितली म्हणजे तुम्हाला कळून जातं की बाबा हा सर इज इलिजिबल, फॅकल्टी इज इलिजिबल टू टीचर्स. ठीक आहे, जे आपल्यासोबत सर आहे, ठीक आहे, जी आपली फॅकल्टी आहे, ठीक आहे, सरांना भरपूर काही नॉलेज आहे. बाबा सर इलिजिबल आहे. ठीक आहे, कारण मी तुमच्या समोर उभा आहे म्हणजे माझं काहीतरी असं युनिक अचिव्हमेंट पाहिजे की नाही पाहिजे? ठीक आहे, ऑब्व्हियसली पाहिजे, त्याच्याशिवाय मी तुमच्या समोर उभा राहू शकत नाही. बरोबर नाही? मी तुम्हाला ज्ञान देत आहे, मी तुम्हाला टीचिंग करत आहे, म्हणजे माझं युनिक अचिव्हमेंट पाहिजे, किंवा मला त्या सब्जेक्टमध्ये चांगलं नॉलेज पाहिजे, तरच मी तुम्हाला शिकवू शकतो. नाहीतर मग उगाच काहीतरी, ठीक आहे, गोंधळ उडणार. बरोबर नाही? ओके, सो हे सांगायचा पर्पज हा असतो की बाबा स्टुडंट आणि टीचर, ठीक आहे, स्टुडंट आणि फॅकल्टी ह्याच्यामधला जो बॉन्ड आहे, ठीक आहे, ट्रस्टचा बॉन्ड, तो काय झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना, ठीक आहे, फॅकल्टीवर ट्रस्ट असलं पाहिजे की बाबा नाही, ठीक आहे, सर नॉलेजेबल आहेत, सरांना नॉलेज आहे. ओके, बरोबर आहे की नाही? चला, ते डिलिव्हर कसं करायचं ते आपण आता पाहूया लेक्चर्स मध्ये. आणि जे ऑलरेडी माझे स्टुडंट आहे, ज्यांनी ऑलरेडी थर्ड इयर फोर्थ सेम मला पाहिलेलं आहे, ठीक आहे, त्यांना ऑलरेडी माहित आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सो हे झालं माझ्याबद्दल थोडक्यामध्ये. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायची गरज नाही, तुम्ही पठाण सर फक्त ध्यानात ठेवा. ओके, तेवढं सफिशियंट आहे. चला, आता ह्या सेम मध्ये आपण कोणता सब्जेक्ट घेणार आहोत? स्विच गिअर आणि प्रोटेक्शन. ठीक आहे, SCG, स्विच गिअर आणि प्रोटेक्शन. ठीक आहे, आता स्विच गिअर आणि प्रोटेक्शन ह्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला काही माहित आहे? ह्या वर्ड वरून तुम्हाला काही कळतं की बाबा स्विच गिअर आणि प्रोटेक्शन काय असतं? ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण फर्स्ट ऑफ ऑल आपण कोर्स बद्दल डिस्कस करूया की बाबा हा जो स्विच गिअर आणि प्रोटेक्शनचा जो सब्जेक्ट आहे, ह्याचा जो कोर्स आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. ओके, सो सगळ्यात अगोदर रेकॉर्डेड लेक्चर्स, डिटेल्ड रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला सगळे अवेलेबल राहतील ऍपवर. ठीक आहे ना, आपण जे काही सब्जेक्ट कव्हर करतो मित्रांनो, डिटेलमध्ये कव्हर करतो. ठीक आहे, युनिट वाईज, चॅप्टर वाईज सगळ्या गोष्टी. बरोबर नाही? जे ऑलरेडी ज्यांनी म्हणजे माझे लेक्चर पाहिलेले आहेत त्यांना माहित असेल. सो रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील डिटेल. ठीक आहे, के स्कीमचा आपला सिलेबस आहे मित्रांनो, के स्कीमच्या सिलेबसच्या हिशोबाने आपण कम्प्लीट सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड करूया. ओके, सो ते झाले रेकॉर्डेड लेक्चर. आता रेकॉर्डेड लेक्चर मित्रांनो काय असतात? लेंदी असतात.
ठीक आहे, भरपूर मोठे मोठे असतात. आता एखादे विद्यार्थी काही काही आळशी असतात किंवा काही काही विद्यार्थी असे असतात की बाबा ते म्हणजे पुढे ढकलत जातात. ते म्हणतात जाऊ द्या ना, ठीक आहे लास्टच्या 15 दिवसामध्ये किंवा लास्टच्या एका महिन्यामध्ये कव्हर करू. पण लास्टच्या एका महिन्यामध्ये तुम्ही सगळे रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकत नाही. मग त्यांच्यासाठी असतात क्रॅश कोर्स किंवा रिव्हिजन लेक्चर्स असतात. ठीक आहे, ते रिव्हिजन लेक्चर तुम्ही पाहू शकता. किंवा काही काही विद्यार्थी असे असतात की बाबा ज्यांनी सगळा कोर्स वगैरे कंप्लीट झालेला आहे, सगळ्या गोष्टी कंप्लीट आहे, पण त्यांना रिव्हिजनची गरज आहे. म्हणजे शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्ही हे क्रॅश कोर्स किंवा रिव्हिजन लेक्चर्स पाहून तुमचं रिव्हिजन कंप्लीट करू शकता. ओके, सो ही एक गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रिंटेबल थेरी नोट्स तुम्हाला ह्याच्या मिळणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. ओके, पण बघा ह्या ज्या प्रिंटेबल थेरी नोट्स असतात म्हणजे कंप्लीट नोट नसतात जसं आपल्या बुकमध्ये आहे. ठीक आहे, काही काही गोष्टी तुम्हाला म्हणजे असतात त्याच्यामध्ये, सगळ्या डिटेल्ड नोट नसतात. ठीक आहे, मी तर मिसकन्फ्युजन होतं. तुम्हाला स्वतःहून काय करायचे मित्रांनो माहितीये का, तुम्ही लेक्चर्स वगैरे पाहणार आणि लेक्चर्स पाहून जर तुम्ही हँड रिटन नोट्स बनवले ना स्वतःच्या, त्या सगळ्यात बेस्ट नोट्स असतात. ठीक आहे, त्याची बराबरी कुणीच करू शकत नाही. ठीक आहे, कितीही एक्सपर्ट तुम्हाला नोट्स बनवून देणार, त्याची बराबरी कुणीच करू शकत नाही. का बरं? कारण तुम्ही ज्या नोट्स स्वतःहून बनवता ती तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार असतात. ओके, सो प्रयत्न हमेशा हे करायचं की बाबा रेकॉर्डेड लेक्चर पाहतानाच आपण काय करायचं, आपल्या नोट्स तयार करायच्या. आपण स्वतः तयार केलेल्या नोट्स आपल्याला लाईफ टाइम कमी येतात. बरोबर आहे मित्रांनो. ओके, सो हा सगळं काही झालं कोर्स बद्दल. ठीक आहे, की कोर्स मध्ये काय काय आहे. ओके, आता आपण येऊया सब्जेक्टच्या बद्दल आणि सब्जेक्टच्या सिलेबस बद्दल, की सब्जेक्ट मध्ये काय आहे तर. ओके, फर्स्ट ऑफ ऑल स्विच गिअर आणि प्रोटेक्शन. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. ओके, नाव ऐकून तर वेगळं काही वाटत असेल तुम्हाला की स्विच गिअर म्हणजे काय, काय म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे शिकतोय का आपण? नाही. ठीक आहे, स्विच गिअर्स म्हणजे काय बाबा, आपल्या घरामधला जसा जो स्विच आहे, आपल्या घरामध्ये फ्यूज असेल, आपल्या घरामध्ये एमसीबी असेल, हे सगळे काय आहे, हे मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. स्विच गिअरचे एक्झाम्पल आहे मित्रांनो, राईट ना. एमसीबीचं काय काम असतं, फ्यूजचं काय काम असतं. एमसीबी आणि फ्यूज काय करता बाबा, की जे फॉल्ट वगैरे आला किंवा ओव्हर करंट झाला तर आपल्या घरातले जे इक्विपमेंट आहे ते जळू नये, आपल्या घरामधली जी वायरिंग सिस्टम आहे ती जळू नये, त्याच्या प्रोटेक्शनसाठी एमसीबी आपण लावतो. ओव्हर करंट झालं किंवा ॲबनॉर्मल कंडिशन झालं, एमसीबी आपली ऑटोमॅटिक ट्रिप होऊन जाते आणि आपल्या घरातले जे काही इक्विपमेंट आहे, आपली वायरिंग सिस्टम आहे, सगळी काय होते, वाचून जाते. बरोबर की नाही. ओके, सो तसंच आपल्या मोठ्या मोठ्या पॉवर सिस्टम मध्ये बघा, आपल्या घरामध्ये जसं एमसीबी आहे तसं पॉवर सिस्टम मध्ये जेवढे काही इलेमेंट्स आहेत, म्हणजे जसं ट्रान्समिशन लाईन झालं, ट्रान्सफॉर्मर झालं, जनरेटर्स झालं, ह्या सगळ्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपण जे इक्विपमेंट यूज करतो त्यांना म्हटलं जातं स्विच गिअर. त्यांना काय म्हटलं जातं, स्विच गिअर. मग त्याचं एक्झाम्पल म्हणजे सर्किट ब्रेकर झालं. ठीक आहे, जिथं जिथं सर्किट ब्रेकर आहेत स्विच गिअरचं एक्झाम्पल आहे मित्रांनो. सर्किट ब्रेकर मध्ये खूप साऱ्या टाईपचे सर्किट ब्रेकर असतात. ओके, सो हे सगळे स्विच गिअर झालं. आयसोलेटर तुमचं स्विच गिअर झालं. ठीक आहे, नंतर लाइटनिंग अरेस्टर असतं ते सुद्धा स्विच गिअरचं एक्झाम्पल झालं. अर्थिंग स्विच गिअरचं एक्झाम्पल, म्हणजे हे सगळे स्विच गिअरचे एक्झाम्पल आहे. आणि प्रोटेक्शन, प्रोटेक्शन कुणाचं, जे काही एलिमेंट मी तुम्हाला सांगितले की बाबा पॉवर सिस्टम मध्ये जे काही एलिमेंट आहे. मग पॉवर सिस्टम म्हणजे काय, की बाबा आपल्या ऑल ओव्हर इंडिया मधले जेवढे जनरेटर आहे, जेवढे ट्रान्समिशन लाईन आहे, जेवढे ट्रान्सफॉर्मर्स आहेत, ओके, जेवढे सगळे इलेमेंट आहेत त्या सगळ्या इलेमेंटचं प्रोटेक्शन, ठीक आहे, ते आपल्याला करावं लागतं. प्रोटेक्शन कशापासून, ठीक आहे, कुणापासून त्याला प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे, सो प्रोटेक्शन कशापासून करायचं असतं मित्रांनो, प्रोटेक्शन करायचं असतं अगेन्स्ट फॉल्ट पासून. जर सिस्टम मध्ये फॉल्ट वगैरे झाला, जसं आपल्या घरामध्ये छोटा मोठा फॉल्ट झाला तर लगे वायर जळून जातं पूर्ण. ठीक आहे, का बरं असं होतं,
करंट फॉल्ट झाला तर करंट खूप ह्यूज अमाऊंट मध्ये फ्लो होतो. ते ह्यूज अमाऊंट ऑफ मध्ये करंट फ्लो झालं, हीट जनरेट होते, वायर जळायला लागतं. तसं ट्रान्समिशन लाईनचं सुद्धा असतं. जर खूप जास्त अमाऊंट मध्ये करंट फ्लो झालं, हीट जनरेट होईल, आपली ट्रान्समिशन लाईन तुटून जाईल. आपल्या ट्रान्सफॉर्मरचं सुद्धा तसं आहे. खूप जास्त अमाऊंट मध्ये करंट जर फ्लो झालं ट्रान्सफॉर्मर मध्ये तर ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग काय होतील, जळून जातील. बरोबर नाही? ओके मित्रांनो, राईट. जनरेटर सुद्धा सेम लॉजिक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय बाबा, की जे काही ॲबनॉर्मल फॅक्टर्स आहे, मग त्यांचं हाय करंट असो, हाय व्होल्टेज असो, हाय टेम्परेचर असो, ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला काय करायचंय, प्रोटेक्शन करायचंय आपल्या इलेमेंट्सचं. ओके. सो स्विच गिअर आणि प्रोटेक्शन ह्या सब्जेक्टचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जेवढे पॉवर सिस्टमचे इलेमेंट आहे त्या इलेमेंटचं प्रोटेक्शन कसं करायचं, प्रोटेक्शन करण्यासाठी कोणते इलेमेंट यूज करायचे किंवा कोणते स्विच गिअर्स यूज करायचं, राईट ना, त्या सगळ्याबद्दल आपण शिकणार आहे. म्हणजे बेसिकली जर आपण सांगितलं तर आपण फ्यूज बद्दल शिकणार आहे, आपण सर्किट ब्रेकर्स बद्दल शिकणार आहे, आपण रिलेज बद्दल शिकणार आहे, राईट ना. ओके. नंतर प्रोटेक्शनच्या केवढ्या केवढ्या स्कीम असतात, किती टाइप्स असतात, त्या सगळ्याबद्दल आपण शिकणार आहे. ओके. तर बघा ह्याच्यामध्ये 5 युनिट आहे मित्रांनो, 4च युनिट आहे. ठीक आहे, 5 नाही, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 5 असतं, इथं 4च आहे. चला ठीक आहे, 4 युनिट आहे, काही हरकत नाही. 4 युनिट मध्ये बघा, ठीक आहे, प्रत्येक युनिट आपल्याला कशा कशावर आहे. पहिला युनिट फंडामेंटल्स ऑफ प्रोटेक्शन. ठीक आहे, की प्रोटेक्शन नेमकं काय असतं, प्रोटेक्शनचे किती टाईप असतात, प्रोटेक्शन कशापासून करायचं, फॉल्ट काय असतात, किती टाईपचे फॉल्ट होतात आपल्या सिस्टम मध्ये, त्या सगळ्याबद्दल आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. ह्या युनिटमध्ये 12 मार्काचा ह्याचं वेटेज आहे. ठीक आहे, फंडामेंटल्स ऑफ प्रोटेक्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये फॉल्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायचं. ठीक आहे, म्हणजे प्रोटेक्शन काय, प्रोटेक्शन कशापासून करायचं, प्रोटेक्शनचा अर्थ काय होतो, नंतर आपल्याला फॉल्ट कशा पद्धतीने ऑकर होतो, किती टाईपचे फॉल्ट असतात, कोणता फॉल्ट कशा पद्धतीने होतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये ह्या सब्जेक्टमध्ये शिकायच्या आहेत किंवा ह्या युनिटमध्ये शिकायच्या आहे. दुसरं आहे सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस. नाउ सर्किट इंटरप्टिंग काय असं होतो, सर्किट इंटरप्टिंग म्हणजे काय बघा. सर्किट म्हणजे काय, पहिली गोष्ट तर जसं मी तुला सांगितलं की बाबा आपल्या घरामध्ये आपण काय करतो, ठीक आहे, बाहेरून सप्लाय घेतो. ठीक आहे, एमसीबी ला कनेक्ट करतो आणि एमसीबी किंवा फ्यूज द्वारे आपण पूर्ण घरामध्ये काय करतो, सप्लाय देतो. मग आपलं घरातलं जेवढं काही म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट आहे किंवा इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे, ह्याला आपण काय म्हणणार, सर्किट. आता सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस म्हणजे काय बघा, जे सर्किटला काय करतं, ऑन करतं आणि ऑफ करतं. मग सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस मध्ये तुमचं फ्यूज झालं, एमसीबी झालं, स्विच झालं किंवा सर्किट ब्रेकर झालं, हे सगळे सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइस आहे. नाउ इंटरप्टिंगचा अर्थ काय आहे, सर्किटला ऑन करणं, सर्किटला ऑफ करणं. जर एमसीबी तुम्ही ऑन केली घरात सप्लाय जातो, एमसीबी ऑफ केली घरात सप्लाय बंद होतो, म्हणजे सर्किटला ऑन ऑफ करता येते. ओके. सो सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस म्हणजे तुमचं घरात मध्ये जर पाहिलं तर एमसीबी झालं, स्विच झालं, आपल्या लोकल लेवलला पाहिलं तर फ्यूज झालं. ठीक आहे, मोठ्या लेवलला पाहिलं तर सर्किट ब्रेकर्स झाले मोठे मोठे. ओके, हे सगळे काय आहे, सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आयसोलेटर वगैरे सुद्धा आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे, 16 मार्काचा हा वेटेज आहे ह्याचं. पहिलं तर आपण काय केलं बाबा, फंडामेंटल प्रोटेक्शनचे. मग प्रोटेक्शन मध्ये काय यूज होतं, सर्किट ब्रेकर्स यूज होता किंवा सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस यूज करता, त्या डिव्हाइसेस बद्दल आपल्याला शिकायचंय. ओके. आता त्या डिव्हाइसेसला इनपुट कोण देतं, रिलेज देतं. म्हणजे आपल्या पॉवर सिस्टम मध्ये खूप साऱ्या टाईपचे रिलेज असतात मित्रांनो. ठीक आहे, रिले काय करतात, जस्ट ॲबनॉर्मल कंडिशनला डिटेक्ट करता, ॲबनॉर्मल कंडिशन डिटेक्ट करून आपल्या सर्किट ब्रेकरला सांगता की ॲबनॉर्मल कंडिशन झाली. ना व्हॉट इज मीन बाय ॲबनॉर्मल कंडिशन, जसं की बाबा आपले इलेक्ट्रिकल पॅरामीटर किती आहे, सगळे इलेक्ट्रिकल पॅरामीटर पहा तुम्ही, करंट असो, व्होल्टेज असो, पॉवर असो, ठीक आहे, किंवा त्याच्या व्यतिरिक्त टेम्परेचर वगैरे असो, जर हे सगळे पॅरामीटर ॲबनॉर्मल झाले, ना ॲबनॉर्मल झाले म्हणजे लिमिटच्या बाहेर गेले. ठीक आहे, एखादा कंडक्टर आहे, 100 अँपिअरची कॅपॅसिटी आहे, पण 100च्या जागी जर 150 अँपिअर करंट फ्लो होऊ राहिला, ॲबनॉर्मल कंडिशन. एखादी ट्रान्समिशन लाईन आहे 400 किलो व्होल्टची, पण 400च्या जागी 500 व्होल्ट झालं, ॲबनॉर्मल कंडिशन. ओके. सो रिलेचं काम काय आहे, ॲबनॉर्मल कंडिशनला डिटेक्ट करणं. ठीक आहे, रिले काय करता, ॲबनॉर्मल कंडिशनला डिटेक्ट करता आणि सर्किट ब्रेकरला सांगता पुढं की बाबा ॲबनॉर्मल कंडिशन झाली, फॉल्ट झाला, व्होल्टेज खूप वाढलं. ठीक आहे, तर सर्किट काय करतो, ट्रिप करतो, म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईनला किंवा ट्रान्सफॉर्मरला आउट करून टाकतो, बाजूला करतो. जसं एमसीबी ट्रिप झाली म्हणजे ते काय करते, आपल्या घरातल्या इक्विपमेंटला बाजूला करते, आउट करते मेन सप्लाय पासून. ओके, तसं.
सो प्रोटेक्शन रिले झालं. रिले बद्दल आपल्याला शिकायचं आहे. 18 मार्काचं त्याचं वेटेज आहे. नंतर आहे युनिट 4. युनिट 4 मध्ये बघा आपण काय शिकणार आहे, प्रोटेक्शन ऑफ ईच अँड एव्हरी इक्विपमेंट, म्हणजे जसं अल्टरनेटर म्हणजे जनरेटर्स, प्रोटेक्शन ऑफ मोठ्या मोठ्या ज्या मोटरी असतात इंडस्ट्रीमध्ये त्या मोटर्सचं, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन, बस बार आणि ट्रान्समिशन लाईनचं प्रोटेक्शन, ज्या मोठ्या मोठ्या ट्रान्समिशन लाईन असतात ना त्या ट्रान्समिशन लाईनचं प्रोटेक्शन, ठीक आहे. स्पेशल पर्पजच्या ज्या मशीन असतात त्या मशीनचं प्रोटेक्शन. ओके, सो हे सगळे टॉपिक आपण युनिट 4 मध्ये शिकणार आहोत, की प्रत्येक जो इलेमेंट आहे, जसं अल्टरनेटर झालं किंवा जनरेटर झालं, मोटर झालं, ट्रान्समिशन लाईन झालं, बसबार झालं, ह्या सगळ्यांचं जे प्रोटेक्शन असतं मित्रांनो, ते सगळ्यांचं वेगवेगळे प्रोटेक्शन असतं. ठीक आहे. सगळ्यामध्ये ज्या स्कीम असतात प्रोटेक्शनच्या ते आपल्याला वेगवेगळ्या घ्याव्या लागतात. ठीक आहे ना. ओके, सो सगळ्यांचं प्रोटेक्शन आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, की प्रत्येक इलेमेंटला कसं प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे. 24 मार्काचं वेटेज आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज त्याचं आहे. ठीक आहे. आउट ऑफ 70 मार्क फक्त ह्या सब्जेक्ट ह्याच युनिटला किती येणार आहे, 24 मार्क येणार आहे. ठीक आहे. थर्ड युनिटला 18 मार्क्स, 2 ला 16 आणि पहिल्याला 12 मार्क्स. ठीक आहे मित्रांनो. ओके, सो अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत आपला स्विच गिअर आणि प्रोटेक्शन. ठीक आहे. आता तुम्हाला एक नोट सांगतो मित्रांनो, बघा. ठीक आहे. हे जे सब्जेक्ट आहे ते आपण खूप अगोदरच चालू करत आहोत. सध्या मेचा महिना आहे बघा, मे मध्ये मी हे सब्जेक्ट चालू करत आहे. ठीक आहे. तुमची सध्या ट्रेनिंग वगैरे चालू असेल. तुम्ही काय करा मित्रांनो, आतापासूनच जे काही व्हिडिओज आपण ऍपवर अपलोड करत आहोत आतापासूनच त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करा, कारण आतापासून तुमच्याकडे वेळ भरपूर असतो. तुमचा खूप इम्पॉर्टंट सेमिस्टर आहे. ओके, जर आतापासून तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहिले तर तुम्ही प्रॉपर नोट्स वगैरे बनवू शकता, राईट ना, ज्या तुम्हाला नंतर रिव्हिजनला वगैरे कामी येईल. पण जर तुम्ही असा विचार केला की जाऊ द्या ना, अजून एक्झामला किती दिवस आहे, 1 महिन्या अगोदर 8 दिवसा अगोदर तयारी करू, मग तेव्हा सगळे डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओज पाहणं होत नाही. आणि बघा, हा जो स्विच गिअर आणि प्रोटेक्शन हा सब्जेक्ट आहे ना मित्रांनो, हा फक्त तुम्हाला डिप्लोमाला नाहीये तर इंजिनिअरिंगला सुद्धा असणार आहे. तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार त्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या असताना मित्रांनो त्या इंटरव्ह्यू घेतात तुमचा. ठीक आहे. सो खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या स्विच गिअर आणि प्रोटेक्शनचं असतं मित्रांनो, जसं की सिमन्स आहे. ठीक आहे. सिमन्स एक मोठी कंपनी आहे खूप. ठीक आहे. स्विच गिअर आणि प्रोटेक्शनचं काम करते, म्हणजे स्विच गिअर बनवते, ती सर्किट ब्रेकर्स वगैरे बनवते. मग अशा कंपनीमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे गेले, तुम्हाला काय विचारणार, ते ह्या विषयाबद्दलच विचारणार इंटरव्ह्यू मध्ये. ओके, सो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, डिप्लोमा मध्ये सगळ्या ठिकाणी हा सब्जेक्ट युजफुल आहे. राईट. ओके, सो आपल्याला हा सब्जेक्ट फक्त एक्झाम पुरता तयारी करायचा आहे का, नाही, इन डिटेल. ठीक आहे, इन डिटेल तयारी करायची आहे, जेणेकरून बाबा ह्या एक्झाम मध्ये तर आपल्याला म्हणजे मार्क्स जास्तीत जास्त मिळतीलच. आउट ऑफ 100 90चं टार्गेट ठेवायचं मिनिमम. ओके, पण याच्या व्यतिरिक्त पुढच्या जे काही आपल्याला येणार आहे एक्झाम्स त्या सगळ्यामध्ये सुद्धा ह्याला खूप युजफुल आहे, ह्याचा वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे. चला, आता जेव्हा मेन लेक्चर आपण चालू करूया युनिट 1 पासून तेव्हा आपण भेटू.